आणि आपलं सुख कशात आहे? बायको असावा पण तिला भाऊ नसावा, तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरांना हल्ला करावा, आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय, जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा, ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा. ठकीला कपाट दिसत आहे का स्विच? तिला कपाट उघडायला लावलं, ती फ्रीज मध्ये बोटं घालीत बसली, तिला समजत आहे का काही? पण येड पोरग म्हणतो मला देखणी बायको पाहिजे, उगाच भंगरी. वन साइड भांग, बागलात गोचिड्या, अंडरपॅन्टला ओवा, वन साइड भांग पाडी तर बागलात गोचिड्या. त्याला बायको कशी पाहिजे? स्मार्ट पीस पाहिजे. अरे गोचिड्याचा वास येतो त्या अंगाचा, तुला स्मार्ट पीस देऊन काय तेच वाटोळ करतो? प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. तुम्हाला मला सुख मिळवायचं आहे, इथं आपण होतो. मांजरीचं पिलू सुखी आहे कारण त्या सुखाची चिंता करणारा तो आहे. कुत्रीचं पिलू सुखी आहे, त्याचं कारण काय? याचं उत्तर आहे त्यांच्याकडे मी नाही म्हणून ते सुखी आहेत, आणि आपल्याकडे मी आहे म्हणून दुःखी आहे. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. अरे तुझ्या बापाला जर जमलं नसतं, पागल बिगल. ज्यांनी हायवेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. हा किंवा नाही का? लक्ष्मी नम्रतेनेच टिकावं लागते, ती माझाटेलपणा चालत नाही. नाही नाही नाही, लंकेचा मालक होता पण भजन शंकराचं करीत होता. त्या देवाला मोक्ष त्याला द्यावा लागला. बायको पळू दे रावणा, रामाची पळू जाऊ दे, काही फरक पडला नाही त्याने. आमच्या महाराज लोकांनी तेवढंच लावून धरलंय, रावणाने सीता पळू दे, तुझ्या काय बापाचं गेलं पळू जाऊ चाल. अरे पण रावणानं मोक्ष मिळवला हे सांग ना 2-3 वेळा. रावणाच्या 4 गोष्टी लोकांना सांगायच्या रोज. जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण, आणि लंका सोन्याची असून भजन करीत होता. 4थी गोष्ट, जगातला मरताना हसणारा पहिला भक्त रावण. ते दिलं सोडून, दाढी वाढून आला, येऊ दे जाऊ दे, काय तुला तकलीफ नाही झाली. उरफटे पो तेव्हा सुद्धा माहिती नाही. काही लोक म्हणते वाढलं ना 17 जण बामणं मारली. एवढी बामणं आणली कुठून होती? इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्याला एवढे 17 जण बामणं कुठं सापडली? बरं सापडली तर सापडली, बामणं डोंगराला गेलती का आला? त्यांना गावातलंच खपानं. काय पोथ्या वाची त्यात कुठून लोक? अरे वाल्यानं 17 जण मारली नाही. टाळकरी मंडळी, वाल्यासारखा जगातला भाग्यवान माणूस नव्हता, त्याला नारद स्वतः भेटायला गेलता. एवढा नशिबान माणूस होता. चंद्रामृत सुखा शेवेल, असता जाता रवी धरवेल. पण नारद इतका भाग्यवान की त्याला देव वाल्या इतका भाग्यवान का त्याला नारद भेटायला गेला. का? त्याला फक्त संगत वाईट होते, नाही तर साधूच होता तो. आपण ते दिलं सोडून वाल्यानं माणसं मारली. मारू दे, हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. कोणाचं वाक्य? जनकाचं. आता लय भारी काय का जनकाचं वाक्य. पूर्वी कुणालाही नाही द्यायची. पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आणि बाप ज्या घरात देईल त्या घरात पुरीनं नांदायचा असा नियम होता. आता बापालाच व्हॉट्सअपला माहीत झालं, त्याला गुड्डी गेली का आपली. मग गुड्डीची आई म्हणली, अहो गुड्डी नाही तशी दिसती. ती सती म्हणजे कालपासून गुड्डी करत नाही म्हणते ती सती. आता आंधळ दळीत आहे. आता काय समाजानं ते सगळं सोडून दिलं. महाराज जनकाला सांगितलं मी पोरगी देईल, पण अशा भंगाराला देणार नाही. ज्याच्यात घमेंड त्यानं धनुष्य उचलायचं, सीता न्यायची. अक्कल बंद झाली लोकांची. पण काहींना वाटलं धनुष्य म्हणजे किरकोळ आहे. ते आले पाहाला, धनुष्य पाहिले होते, म्हणजे सीता नको, जगणारच नाही आपण. ते सीता उचलून काय करतो? म्हणजे हाय ती रांडकी व्हायची. ते चालले निघून. त्याला विचारलं का हो चाललंय? पाहायला आलतो म्हणजे. सीता बिता नको आम्हाला, काय करत सीतेत आम्हाला काय करत?
मग काय झालं, या पठ्ठ्याला आमंत्रण नव्हतं. कोणला? रावणाला. पण आलाच का? का? ऐका, रावण हा अहंकार आहे, न बोलवता येतोच. आणि आज बसलेल्या माझ्या सगळ्या सगळ्या माणसांना अहंकार आहे, दुःख येणारच. येणारच दुःख. रावण आला का रे जनका? एवढं मोठं धनुष्य उचलायला तू मला, किरकोळ धनुष्य उचलायला मला बोलवलं का नाही रे? का नाही? अहंकार. जनक हुशार होता. जनका सांगितलं असं घाला, एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या शक्तीचा अपमान आहे. बिघडलं रावण. रावणाला काय मांड्यात वाजवायचा नुसता. रावण मांड्या वाजवायचा. सीतेला वाटलं एक आता पळवणार आपल्याला. सीतेने बाकीच्या देवांना हाका मारले, खंडोबा, बैरोबा, बिरोबा, हे नगाट देव. यांना सांगितलं तुम्ही धनुष्याच्या टोकावर बसा. ते धनुष्याच्या टोकावर बसले. रावणानं धनुष्य उचललं, 2-4 बरगाड्या मोडल्या. रावण मिळालं बिलं नाही तर कणायचं रावण. रावणाच्या प्रश्न मी विचारणार बरं का, आता उत्तर तुम्ही द्यायचंय. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. एवढं जड धनुष्य होतं ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा घोडा खेळत होती. तर ती सीता रावणानं उचलली कशी? आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल. शोधत लावायचा महाराजाला, उगाच नाही. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. आणि आमची कीर्तनकार मंडळी म्हणती दाढी वाढून आला आणि सीतेला कवळी मारली. माहिती म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो, सीता ही माया आहे आणि रावण हा अहंकार आहे. अहंकाराबरोबर माया जाणारच आणि दोन्ही मुळे दुःख येणारच.